काँग्रेस कमिटीच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे आणि आता हेच आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप ते करत या काँग्रेस कमिटीच्या बाहेर भाजपच्या युवा सेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आणि भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने भवनाच्या समोर आज आंदोलन करण्यात आलं आहे। जे काँग्रेसचे नेते सर्वस्व गांधीकरण आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी 5,000 कोटी रुपयाचा महाघोटाळा केला आहे। जो HCL कंपनी फक्त 50 लाख रुपयात विकत घेऊन संपूर्ण मोठा घोटाळा यांनी केला आहे। ही मागणी आम्ही नाशिक शहराच्या वतीने काँग्रेसच्या कमिटीच्या बाहेर गेलेल्या आहेत। आपल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या नक्कीच काँग्रेसचे नेते आपण तुम्ही कशाला त्यांचा ठीक आहे बोला सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात 5,000 कोटी रुपयाचा घोटाळा जमिनीचा असेल मनी लॉन्ड्रिंगचा असेल तो केला आहे। कालच ईडीने या प्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे। यात दोघंही काँग्रेस नेते सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल आरोपी सिद्ध झाले। त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर त्वरित कारवाई करावी ही आम्ही सरकारकडे प्रार्थना करतो। करावी अशी प्रमुख मागणी घेत जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर युवा सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक ताब्यात घेतलेला आहे आणि तरी देखील हे जे युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत ते आपली घोषणा देखील देताना आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील युवा सेनेच्या वतीने करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सुनील भिडेसह सागर गायकवाड। तर नाशिकमधून आपण हे थेट आंदोलन सध्या पाहत होतो आणि काँग्रेसनं नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी 5,000 कोटींचा घोटाळा केला आहे आणि ईडीनं त्यांच्या संदर्भातली जी चौकशी सुरू केली आहे त्यामुळे त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची प्रमुख मागणी त्यांनी केली आहे।